तुझ्या नवऱ्याला सोडून दे, तू तुझ्या पोराला सोडून दे, तू माझ्यासोबत चल, माझ्यासोबत नांद, मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन. मी तुला जगातलं प्रत्येक सुख देईल, मी तुला आनंदी ठेवेल, मी तुझी जबाबदारी स्वीकारेल. विवाहित महिलांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी ही वाक्य मॅन्डेटरी आहेत असं म्हणता येईल. पण आता या वाक्यांनी एका सासूची झोप उडवली असं म्हणायला हरकत नाही, कारण हे डायलॉग एका सुनेनं तिच्या सासूला म्हटले. ऐकायला अजब वाटतंय ना, पण आता अशी घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशामध्ये हे सगळं प्रकरण घडलंय. स्वतः सासूने या प्रकरणात पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या स्वतःच्या सुनेविरुद्ध आपल्या इज्जतीला धोका असल्याची तक्रार नोंदवली आहे. नक्की काय झालं या प्रकरणात सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. बुलंदशहर जवळील कुरावली गावातील एक सर्वसामान्य महिला. सर्वसामान्य महिलांची असतात तशीच स्वप्न तिचीही होती. ती नवऱ्यासोबत दिल्लीत राहायला गेलेली एक मुलगा एक मुलगी असा छोटेखानी परिवार होता. मुलांची शिक्षण झाली होती, मुलं नोकरीला लागलेली. आता तिच्या आयुष्याचं एकच स्वप्न होतं, आपल्या मुलाचे हात पिवळे करायचे. पण बायकांची एक इच्छा असते, सून ही आपल्या गावाकडील असावी, जेणेकरून मातीशी नाळ जोडून राहील. तिनं पै पाहुण्यांना निरोप दिला, पोरासाठी गावाकडची पोरगी बघा. अशातच बुलंदशहर जवळच्याच खानपूर गावातले एक स्थळ तिच्या मुलासाठी चालून आलं. मुलगी दिसायला छान होती, चांगल्या घरातली होती, शिकलेली होती. एकंदर तिच्या मुलासाठी ती परफेक्ट होती. बघाबघी झाली, पसंत नापसंत विचारलं गेलं, बोलचाल झाली आणि लग्न ठरलं. ती खुश होती, कारण आता ती सासू होणार होती. लग्नाची तारीख ठरली, वरमाई बनून ती सजली. पण तिला काय माहिती, हे वरमाईपणच तिच्या इज्जतीवर घाला घालणार होतं. आपल्या मुलाला हळद लावताना ती खुश होती. लग्न झालं, तिनं सून घरी आणली. दारातलं माप ओलांडून सुनेनं घरात प्रवेश केला. नव्याचे 9 दिवस संपल्यानंतर सून घरकामात रोळू लागली. ती सासू झालेली सुनेला ती रीतभात समजावत होती. कोणाला कुठली भाजी आवडते, कशी आवडते, ही सासू म्हणून ती सर्वसामान्य महिला आपल्या सुनेला शिकवू लागली. अशातच सुनेला या घरात फोडणी कशी द्यायची असते हे सांगत असताना सून तिच्या शेजारी उभी होती आणि तशातच तिला पाठीमागून सुनेचा अनपेक्षित स्पर्श झाला. ती सासू असली तरी ती बाई होती. तिला तो स्पर्श खटकला, पण काम करताना धक्का लागतोच असं म्हणत तिनं तो स्पर्श इग्नोर केला. खरं तो स्पर्श चुकून झालेला नव्हता. तिच्या सुनेनं जाणून बुजून तो स्पर्श केला होता आणि तोच स्पर्श भविष्यात त्या सासूच्या इज्जतीसोबत खेळल्या जाणाऱ्या वासनाकांडाची सुरुवात होती. आज फिर तुम पे दिल आया है हे गाणं तिच्या घरात नवीन नव्हतं. आता तिची सून हे गाणं रोज गुणगुणायची, पण सासूला माहित नव्हतं हे गाणं तिची सून तिच्यासाठी म्हणतीये. हळूहळू सुनेचं धाडस वाढलं. ती किचनमध्ये काम करताना सासूच्या खासगी अवयांना स्पर्श करू लागली. सासूला वाटलं सून खोडकर खेळकर स्वभावाची आहे, म्हणून तिनं त्या स्पर्शाकडे दुर्लक्ष केलं. यामुळे सुनेचं धाडस अजून वाढलं आणि घरात सासरा आणि नवरा नसताना ती सासूच्या अंगचटीला जाऊ लागली. अशातच एक दिवस घरी नवरा आणि सासरा नसताना तिनं असं काही केलं की सासू त्या धक्क्यातून सावरू शकली नाही. ती भर दुपारची वेळ होती. सासू आपल्या रूम मध्ये झोपली होती. सून तिथं आली आणि तिनं सासूच्या पोटांवरून आपली बोटं फिरवली. हे काय करतीये सून, म्हणून सासू दचकून उठली. सून तिला म्हणाली, मला तुम्ही आवडता, आपण तसलं काही करूया. सासूनं पदर अंगावर ओढून घेतला, दिवाणवरून उठली आणि दरवाजाकडे पळत म्हणाली, तुझ्या डोक्यात फरक आहे का? हे नवरा बायकोतले संबंध असतात. तू हे काय बोलतीयस, माझ्यासोबत काय करतीयस? पण सून ऐकायला तयार नव्हती. ती सासूला आग्रह धरत होती. सासू त्यावेळेला जीव मुठीत धरून शेजारच्या घरी पळून गेली. मात्र ही घटना कुणाला आणि कुठल्या तोंडानं सांगायची हे तिला समजत नव्हतं. सासू गोंधळात होती. अशातच पुन्हा एकदा सुनेनं नको ते धाडस केलं. त्यावेळी सासू दिवाणवरून उठू लागतात. सुनेनं तिचा हात पकडला, तिला जवळ ओढला आणि म्हणाली, हे तुला माझ्यासोबत करावंच लागल, नाही तर मी तुझा जीव घेईन. सासू घाबरली. तिला कळेना सून अशी का वागतीये. तिनं सुनेला समजवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी बायकांमध्ये होत नाहीत, पण सुनेवर वासनेचं भूत चढलेलं. सुनेनं मोबाईल आणला आणि सासूला इंटरनेटवर लेस्बियन सेक्स व्हिडिओज दाखवायला सुरुवात केली.
सासू सुन्न झाली. तिला कळेना आपल्या सुनेला काय झालंय. सून सासूला बळजबरीनं समलिंगी संबंधाबाबत समजावत होती. तिनं सासूला ऑफर दिली, तू तुझ्या नवऱ्याला आणि मुलाला सोडून दे, माझ्यासोबत राहा, मी तुला शरीर सुख देईल, मी तुला ते सगळं पुरवेल जे नवरा बायकोला पुरवतो, मी तुला कायम सांभाळेल. तू जेव्हा मला पाहायला आली होती तेव्हाच मला तू आवडलेली आणि त्यासाठीच मी तुझ्या मुलाला हो म्हणाले होते. तू माझी हो, जर तू नाही म्हणालीस तर मी तुला संपून टाकेन. सासूनं गयावया करून त्यावेळेला आपली सुटका घरून घेतली आणि घराच्या बाहेर पडली आणि लगेच आपल्या मुलाला सुनेच्या कारनाम्याची हकीकत सांगितली. मुलाच्या तळपायातली आग मस्तकात गेली. मुलगा घरी आला, त्यानं बायकोला याबाबत जाब विचारला. बायकोनं ओळखून घेतलं की आपलं भांड आता फुटलंय. ती बिनलजाप्रमाणे नवऱ्याला म्हणली, मी अशीच आहे. नवरा म्हणाला, मग माझ्याशी लग्न का केलं? ती म्हणाली, मी अशीच आहे, अशीच राहणार. नवऱ्यानं तिच्या आई वडिलांना फोन केला, त्यांना बोलावून घेतलं, सगळी परिस्थिती सांगितली आणि मुलीला घेऊन जायला सांगितलं. त्यावर त्या पोरीनं म्हटलं, मी जाईल पण तुला 20 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर मी तुझ्यावर केस करील. सासूनं सुनेचा प्लॅन ओळखला. ती घराबाहेर पडली. धाडस करत पोलीस स्टेशन गाठलं आणि लागली सुनेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सासू घाबरलेल्या अवस्थेत होती. या बातमीचा गवगवा सगळीकडे झाला. स्थानिक माध्यम समूहांचे प्रतिनिधी तिथं पोहोचले आणि त्या सासूवर गुदरलेल्या प्रसंगाची बातमी देशाला समजली. माध्यमांशी बोलताना सासू असंही म्हणाली, माझं माझ्या सुनेवर जीव आहे, मला एकुलता एक मुलगा आहे, मी सुनेबद्दल अपप्रचार कशाला करू? मी तिच्यावर पोरीसारखा जीव लावते, मलाही तिच्याकडून सुनेसारख्याच प्रेमाची आणि आदराची अपेक्षा आहे, पण सुनेला माझ्याकडून काही भलतंच अपेक्षित आहे. मला ते शक्य नाही, ती मला धमक्या देते, म्हणून आता मी पोलीस स्टेशनला तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण त्यानंतर न्यायप्रविष्ट झालं. मात्र या घटनेची चर्चा सबंध उत्तर भारतात होतीये. तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतंय? इंटरनेटमुळे समाज बिघडतोय का? हल्लीची तरुणाई फॅन्टसीच्या पायी आपलं आयुष्य बर्बाद करून घेतेय का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू